किमान वेतनावर प्रथम केला हल्ला, प्रथम केला हल्ला, समान वेतनावर प्रथम केला हल्ला। जिंदाबाद जिंदाबाद दुःखदायक आणि खेददायक अशी ही घटना आहे। काल दिनांक 21 रोजी आमचा एक आदिवासी बांधव सुभाष दिघे म्हणून, त्याला कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेने संरक्षण न देता त्याला नालेसफाईसाठी मॅनहोलमध्ये उतरवलं आणि तिथेच त्याचा जागीच मृत्यू झाला। ही अत्यंत घटना खेददायक आहे, दुःखदायक आहे आणि निंदनीय आहे। कारण आज कायदा बनलेला आहे की कुठल्याही कामगाराला सेफ्टीशिवाय कुठल्याही मॅनहॉलमध्ये उतरवू नये। त्याला एकतर सेफ्टी दिली पाहिजे, नाहीतर ते काम त्यांच्याकडनं करून घेऊ नये असा 2013चा कायदा आहे की गटार साफ करणं किंवा मैला साफ करणं, वाहून नेणं किंवा आणखीन काही जे पण असेल, सांडपाणी साफ करणं, हे सगळं कायद्याने गुन्हा आहे। हा गुन्हा असतानासुद्धा कुठल्याही प्रकारचं त्याला संरक्षण न देता, त्याला कुठल्याही प्रकारची सुविधा न देता त्याला त्या गटारामध्ये उतरवलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला। हे खूप खेदाची बाब आहे। हे एक प्रकारे व्यवस्थेने घेतलेला बळी आहे हा। आज ते तर झालंच, त्याचा व्यवस्थेने बळी घेतला, परंतु ज्या वेळेस पोलिसांकडे फिर्याद गेली त्यावेळेस पोलिसांनी सुद्धा त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारची ह्याच्यामध्ये तक्रार नाही, कोणाचीही तक्रार नाही आणि हा नैसर्गिक मृत्यू आहे असं जाहीर केलेलं आहे। मी सन्माननीय आशुतोष डुंबरे साहेबांचं इथे धन्यवाद देईन की त्यांनी ह्या घटनेची लगेच दखल घेतली आणि आत्ता हा गुन्हा दाखल होतोय, अजून झालेला नाही आहे। पण आमचं म्हणणं असं आहे की एखाद्या आदिवासी माणसाचा असा बळी घेणं हे कितपत व्यवस्थेला चांगलं आहे। असे किती सुभाष दिघे आमचे मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडणार आहे, त्यांची मुलं पोरकी होणार आहेत। हे खूप खेदजनक आहे। आमची मागणी अशी आहे की आम्ही आर्थिक बाबतीत कधीही ह्या बाबतीत हे केलेलं नाही आहे, पण आमच्या ह्या दोन्ही मुलांना न्याय मिळावा। त्यांच्या मृत्यूला जे जे कोणी कारणीभूत असतील, मग ते ठेकेदार असतील, इथले ज्यांनी ठेका इथला काढलेला आहे, ते आयुक्त असतील, उपायुक्त असतील, जे कोणी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या दोन्ही मुलांना आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे। ही आम्ही आज इथे ह्याद्वारे सांगतोय। हेच आम्ही आज सांगण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि लवकरात लवकर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे।